स्ट्रॉबेरी ही फक्त महाबळेश्वरमध्येच पिकते असा समज आपल्या सगळ्यांचाच आहे। मात्र या समजाला बगल देत महाड जवळील चांबारखिंड इथले गणेश खांबे यांनी रायगडात स्ट्रॉबेरी पिकवली आहे। महाड आणि पोलादपूरमध्ये शेतकरी स्ट्रॉबेरी शेती करण्यासाठी पुढे येत आहेत, तर गणेश खांबे यांची स्ट्रॉबेरी त्यांच्या शेतामध्ये चांगलीच बहरली आहे। ही शेती पाहण्यासाठी जाऊयात रायगड जिल्ह्यात। रायगडमध्ये बहरली स्ट्रॉबेरी। गणेश खांबेंचा वेगळा प्रयोग। स्ट्रॉबेरीतून मिळतोय लाखोंचा नफा। भाताचं कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगडात भात शेती धोक्यात येतेय, त्यामुळे नवीन पिकं घेऊन शेती वाचवण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे। त्यातच चांभारखिंड इथल्या गणेश खांबे यांनी आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे। पारंपरिक पद्धतीने भात शेतीचा मी उत्पन्न मला त्या पद्धतीने मिळत नव्हता। 15,000 रुपये उत्पन्न यायचा भात शेतीचा आणि खर्च जवळजवळ 25,000 खर्च व्हायचा। यावेळेला मी तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत संपर्क साधून स्ट्रॉबेरीचा नियोजन केला, कारण स्ट्रॉबेरीमध्ये न्यूजला अशी बातम्या बघतो त्यावेळेला उत्पन्न होऊ शकतो आणि आपल्याकडे पण थंडीचं वातावरण चांगल्या पद्धतीने असतो। त्यासाठी वायुवाहिनी त्यांच्यामार्फत मी झाडं आणली, 5,500 झाडं आणली आणि 12 ते 15 गुंठाच्या आसपास लागवड स्ट्रॉबेरीची केलेली। रायगडाचं हवामान वेगळं असतानाही गणेश खांबे यांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा धाडसी निर्णय घेतला। सावित्री नदीकाठी असलेल्या आपल्या 2.5 एकर शेतीमध्ये त्यांनी स्ट्रॉबेरी सोबतच लाल माठ, वाल, पावटा, हरभरा, सूर्यफूल या नगदी पिकांचीही लागवड केली आहे। स्ट्रॉबेरी किंवा इतर भाजीपाला कडधान्यामधून सूर्यफुलाचं पण पीक घेतलेलं आहे। सूर्यफुलाचे उत्पन्न 5 गुंठामध्ये मी प्रयोग म्हणून 5 गुंठामध्ये लावलेलं आहे। तर त्याच पद्धतीने मी सूर्यफूल, पाल, पावटा, चवली तसेच माझी भाजीपाला असं जवळजवळ मी 3 एकरचा क्षेत्र पूर्ण लागवड केलेली आहे। अंदाजे स्ट्रॉबेरीची 2.5 लाखाची उत्पन्न आणि ते 1.5 लाखाचं उत्पन्न अशी माझी अंदाजे 3.5 ते 4 लाखाचं हमखास मला उत्पन्न या वेळेला मिळणार आहे। चांबारखिंड हाटीमध्ये श्री गणेश खांबे यांच्या प्लॉटवर स्ट्रॉबेरीची लागवड नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणून भात शेतीला ऑप्शन म्हणून आपण स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे। गणेश खांबे कृषी विभागाकडे आले होते की त्यांना स्ट्रॉबेरी लागवड करायची आहे, तर त्याबद्दल मार्गदर्शन मिळेल का? तर त्या पद्धतीने आपण कृषी विभागाने त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे। त्यामध्ये त्यांना कोणती खतं वेगवेगळ्या पद्धतीने कशी फवारायची त्याचं आपण योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे। पाण्याचं नियोजन कसं कोणत्या पद्धतीने कधी कसं करावं त्याचं योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे। अनेकांना अप्रूप वाटणारी स्ट्रॉबेरी गणेश यांच्या शेतात चांगलीच बहरली आहे। या पिकासाठी त्यांनी नियोजनही चांगलं केलं। स्ट्रॉबेरीसाठी थंड हवामानाबरोबरच भरपूर पाणीही लागतं, त्यामुळे गणेश यांनी ऑक्टोबरमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली। स्ट्रॉबेरीसाठी 15 गुंठ्याला 1 लाख रुपयांचा खर्च आला आणि 2 महिन्यातच फळ विक्रीसाठी तयार झालं। महाड राष्ट्रीय महामार्गावर विक्रीसाठी त्यांनी स्टॉल लावला। 150 रुपये प्रति किलोचा दर त्यांना मिळतोय। एकूण 2.5 लाखांचा नफा होण्याची अपेक्षा आहे। घरातलं आवरून मिस्टरांना शेतामध्ये मदत करते। आम्ही दिवसातून 4-5 तास इथं थांबतो, स्ट्रॉबेरीसाठी पाणी घालतो। त्याचबरोबर आम्ही या शेतामध्ये राखण करण्यासाठी 2 जोडपे ठेवलेत। आम्ही स्ट्रॉबेरीची लागवड केली, चांगल्या प्रकारे त्याचं उत्पन्न आम्हाला मिळतोय। माझ्या जागेमध्ये चांबारखिंड या गावी 15 गुंठाला स्ट्रॉबेरी लागवड केलेली आहे। 5,500 रोपं लागवड केलेली आहे। अंदाजे 1 लाख रुपये मला खर्च आलेला आहे। 2.5 ते 2 लाखाच्या आसपास मला हमखास उत्पन्न मिळणार आहे अशी खात्री वाटते। आताची फलधारणा बघताना 2.5 लाख रुपये मला उत्पन्न मिळू शकतं। कोकणात देखील स्ट्रॉबेरी पीक घेऊन चांगला नफा मिळवता येतं हेच गणेश खांबे यांनी दाखवून दिलंय। त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल। दिनेश पिसाट, साम टीव्ही, रायगड।